सकाळी आपण चारीचं काल एक तोंड केलं होतं, तेच तोंड आज खडकाचा एक टपरा होता मध्ये, तो काढायला घेतला होता. तो आत्ता निघालेला आहे, त्रास दिला निघाला आहे. या ठिकाणी हा भाग खोल व्हायचा होता, तो खोल केलेला आहे. आता उद्या ही चारी अजून पलीकडे एक 10-12 फूट आहे, ही लांब करून घ्यायची इथून त्या टोकापर्यंत. आणि आज मी एकटाच होतो, कोणी आलं होतं. काम केलेलं आहे. आपल्या झाडांची प्रगती, सध्या पाण्याचं खूप शॉर्टेज चालू आहे, परंतु आंब्याला नवीन पालवी फुटलेली आहे. कोणी ताजी पानं दिसतात. गावरान आंबा आहे, अतिशय छान पानं फुटलेली आहेत. डॉक्टर खांडेकर साहेबांनी दिलेल्या वडापैकी वर टाकीजवळ लावलेला हा वड आहे. अतिशय छान पानं फुटत आहेत. श्री वडेलकर, श्री यागवणे यांनी दिलेला कडुनिंब आता ट्री गार्डच्या वर जायला लागला आहे. लावताना थोडासा लहान होता, परंतु जनावरांनी फांदी मोडली होती, परंतु आता त्याची फांदी व्यवस्थितरित्या वाढायला लागलेली. हा दुसरा या ठिकाणी वड लावलेला आहे, त्याची सुद्धा वाढ अतिशय छान आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ लांबवायचं कारण म्हणजे चाफ्याचं झाड, लाल चाफा आपण मध्ये लावला होता. हाडकोमधल्या कोपऱ्यावर एक झाड आहे, त्याची एक फांदी काढून आपण आणून लावली होती. त्याला आपण आता 10-15 दिवस झाले असतील किंवा 20-25 दिवस झाले असतील, आपण त्याला पाणी घालून टिकवलं. त्याला आज पालवी फुटलेली अतिशय छान, प्रत्येक फांदीला पालवी आहे आणि फुललेल्या फुलाच्या रूपाने अतिशय छान पालवी फुटलेली आहे आणि झाड अतिशय तरतरीत छान आहे. त्याला आपण अजून ट्री गार्ड केलेलं नाही, पुढे मागे बघूया त्याला. आत्ता तर सध्या काय अडचण नाही. ठीक आहे. काही या तोंडापासनं पोत्याच्या पलीकडं तिथं आपण खोल केलं होतं. आज सुद्धा करणार आहे. काम चालू करण्यापूर्वी, पाणी आज नाही आहे, एकच कॅन 2 कॅन आहेत शिल्लक, तेवढ्यामध्ये त्याला उपयोग करून घेणार आहे. काल आम्ही याच्यातली मुरुम बाहेर काढला होता, हा पुढं दिसतोय तो. आणि हे तोंडाचं थोडंसं खोल करायचं चाललंय. या तोंडाला खडक आहे, बघूया काय होतं ते. ठीक आहे.